श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या खूप खूप साऱ्या आपल्या YouTube फॅमिलीला माझ्याकडून शुभेच्छा। तर बघा, दिवाळीच्या दिवसामधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन। धन समृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येक जण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना करतो। यंदा लक्ष्मी पूजनासाठी फक्त 2.5 तासांचा शुभ मुहूर्त आहे। तर लक्ष्मी पूजनाचा यंदाचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे। आपल्याला झाडू खाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। या उपायाने काय होईल तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, कर्ज फिटेल, त्याचबरोबर सुख शांती समृद्धी मिळेल। माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि दारिद्र्य संपेल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला झाडू खाली ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 20 ऑक्टोबर 2025 सोमवार रोजी प्रदोष काळात अमावस्या तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो होत आहे। त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त मानली जाते। मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार रोजी 3 प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे। म्हणून लक्ष्मी पूजन जे आहे तर ते करण्यासाठी मंगळवार 21 ऑक्टोबर 2025 हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे। या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मी पूजन करणं सर्वात मंगलकारी असणार आहे। लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये तुम्ही लक्ष्मी पूजन करून घ्यायचं आहे। पूजेपूर्वी घर आणि पूजेची जागा जी आहे तर ती स्वच्छ आपल्याला करायची आहे। दाराला तोरण लावून आणि घरात रांगोळी काढून शुभ मंगलमय वातावरण तयार करावं। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। एका पाटावरती चौरंगावरती लाल रंगाचं कोरं कापड अंथरून त्यावरती तांदूळाचं आसन घालावं। म्हणजेच काय तर अष्टदल काढावं आणि वरती कलश आपल्याला स्थापित करायचा आहे। हा कलश पाण्याने भरलेला असावा। त्यावर नारळ ठेवून आंब्याच्या डहाळ्याने सजवावा किंवा खाऊची पानं कलशाला लावायची आहे। कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। देवी समोर गणपती बाप्पांची मूर्ती सुपारी म्हणून सुपारी ठेवून पूजन करावं। त्याच आसनावरती दागिने नाणं पैसे त्याचबरोबर कागदपत्रे हळदी कुंकू अक्षदा माता लक्ष्मीला अर्पण करावी। विड्याचं पान सुपारी पंचामृत या सर्व साहित्य घ्यावं। दिवा प्रज्वलित करून घ्यावा। पूजेच्या प्रारंभी आचमन करून माता लक्ष्मीच्या पूजनाचा संकल्प करावा। सर्वप्रथम श्री गणपती बाप्पांचं आगमन म्हणजेच त्यांचं पूजन करायचं आहे। ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत नंतर कलशाची पूजा करायची आहे। कुबेर देवतांची त्यानंतर महालक्ष्मीची षोडोपचार पूजा करावी। देवीला हळदी कुंकू चंदन लावावं। कमळाची किंवा शुभ्र फुलं अर्पण करावी आणि पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने स्नान घालावं। वस्त्र आभूषण गंध अर्पण करून धूप दीप प्रज्वलित करावा। ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणं अतिशय अत्यंत मंगलकारी मानलं जाते। यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करावा। लाह्या बत्तासे गोड पदार्थ जसं की खीर किंवा मिठाई फळे तसेच विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करावी। गणपती आणि महालक्ष्मीची आरती करून घरातील सर्वांना प्रसाद वाटावा। पूजेमध्ये काही राहिलं
असेल किंवा चूक भूल झाली असेल तर माता लक्ष्मीकडे, देवी आईकडे तुम्हाला क्षमा मागायची आहे. घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावी अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची असते. त्या पूजनानंतर सर्वांना प्रसाद वाटावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा ठेवून राहावं म्हणून रात्री अनेक ठिकाणी अलक्ष्मी निसारण करण्याची परंपरा देखील पाळली जाते. म्हणूनच झाडूचं पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई केली जाते आणि कचरा घराबाहेर काढला जातो. यामुळे दारिद्र्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते असा देखील समज आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या रात्री तुम्हाला काय करायचं आहे तर आपला जो जुना झाडू असतो ना तर त्याने आपल्या घरातील शेवटचा जो कोपरा असतो म्हणजे आपली शेवटची जी भिंत असते तर त्या शेवटच्या कोपऱ्यापासून कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि झाडू न उचलता सरळ तुम्हाला झाडत यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये येऊन आपल्याला हा जो झाडू आहे तर तो 3 वेळा मुख्य दरवाजाच्या बाहेर आपटायचा आहे. झाडू उचलायचा नाही अजिबात. जिथून आपण चालू केलाय तर लगेच डायरेक्ट आपल्याला बाहेर दरवाजात जवळ येऊन सरळ एका रेषेमध्ये झाडत आणायचा आहे आणि मुख्य दरवाजामध्ये तो आपल्याला बाहेर 3 वेळा आपटायचा आहे. म्हणायचं आहे की हे अलक्ष्मी माझ्या घरातून बाहेरचा माझ्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केला आहे. अशा पद्धतीने आपल्याला अलक्ष्मीचं निस्तारण करायचं आहे आणि खूप प्रभावी उपाय आहे. फक्त लक्ष्मी पूजनाच्या रात्री 12 वाजता केला जातो हा उपाय. तर रात्री 12 वाजता हा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला या दिवशी बघा झाडूला विशेष महत्त्व दिलं जातं पूजनामध्ये. प्रत्येकाच्याच लक्ष्मी पूजनामध्ये आपण ज्याला शिराई म्हणतो बघा तर त्या शिराईचं पूजन केलं जातं आणि त्याशिवाय आपलं लक्ष्मी पूजन जे आहे तर ते अपूर्ण देखील मानलं जातं. आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूचीच पूजा का केली जाते तर झाडूला महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडू म्हणजे स्वच्छता समृद्धी आणि दारिद्र्य दूर करणारे साधन. लक्ष्मी संपत्ती ऐश्वर्य आणि सुख समृद्धीची देवी असल्यामुळे तिच्या पूजनाच्या दिवशी झाडूला विशेष मान देण्यात येतो. झाडूने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर होते. स्वच्छतेमुळे महालक्ष्मी देवी घरात प्रवेश करते आणि झाडू पूजल्याने पैशाचा जो अपव्यय असतो तर तो कमी होतो आणि धनलाभ होतो. झाडू देवी लक्ष्मीच्या पावलांचं प्रतीक असल्याने या दिवशी त्याला पायाने स्पर्श करणे किंवा झाडूने झाडणे अशुभ मानले जाते. त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूला स्वच्छ व्यवस्थितपणे नवीन आणायचं असतं. त्याचं पूजन करायचं असतं आणि आपल्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी पासून तो झाडू जो आहे ना तर तो आपल्याला वापरायला सुरुवात करायची असते. आता या दिवशी आपल्याला झाडू खाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर बघा आपण घरामध्ये खूप कष्ट मेहनत करतोय परंतु आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आलेला पैसा सतत खर्च होऊन जात असेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असेल त्याचबरोबर लक्ष्मी माता जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न नसेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या नष्ट होतील. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची भरभरून अशी प्रगती होईल. आता हा उपाय कधी करायचा तर बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेमध्ये लक्ष्मी पूजन करणार आहात ना तर त्या वेळेमध्ये लक्ष्मी पूजनाच्या नंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस तुम्ही पूजा मांडणी करत असतात पूजा मांडणी झाल्यावरती केला तरी सुद्धा चालेल. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळेस कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक आपल्याला लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. स्वच्छ असावा शक्यतो करून कोरा घ्या. त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं एक पिवळी कवडी एक पांढरी कवडी आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे त्यावरती. त्याचबरोबर एक लाल सुपारी सुद्धा ठेवायची. या सर्व वस्तूंवरती आपल्याला थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि त्याची पोटली तुम्हाला बांधायची आहे. थोड्याशा अखंड अक्षता देखील टाकायच्या आहे. त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ज्या ठिकाणी आपण झाडू ठेवलेला आहे बघा तर त्या झाडूच्या खाली तुम्हाला ठेवायची आहे.
आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती टिकून राहू दे अशी प्रार्थना करायची। दिवसभर म्हणजेच रात्री संपूर्ण रात्र ही पोटली तुम्हाला तशीच राहून द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी माता लक्ष्मीची उत्तर पूजा झाली की त्यानंतर ही पोटली तुम्हाला उचलायची, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। या पोटलीमध्ये संपूर्ण आपण लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहे। ज्या वेळेस आपण ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवू त्यावेळेस माता लक्ष्मी ही आपल्यावरती खूप प्रसन्न होते। घरातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होते असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। नक्की करून बघा। विश्वासाने उपाय केलेला आणि मनापासून सेवा केलेली ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला भगवंत एक ना एक दिवस देतच असतो। फक्त कष्ट करत उपाय का आपण करतो, परंतु काही वेळा काय होतं बघा, नुसते राबराब कष्ट करतोय परंतु कधी कधी आपलं नशीब जे असतं तर ते साथ देत नाही। म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय जे आहे सेवा ज्या आहेत तर त्या अशा प्रभावशाली तिथीवरती करत असतो आणि त्या उपायाने सेवेने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल जे आहेत तर ते झालेले आपल्याला काही दिवसामध्ये दिसून यायला सुरुवात होत असते। फक्त माझं एकच सांगणं आहे, सेवा करत चला, उपाय जे आहेत तर ते करत चला। काहींना वेळ लागेल, काहींना लवकर त्याचा अनुभव येईल। फक्त मनापासून सेवा करा, सेवेकरी घडवत चला आणि उपाय देखील करत चला, सोबतच कष्ट करणं गरजेचंच आहे। तर चला, सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।